नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता मी इथं शनी मंदिर बघायला आलो आहे. म्हणजे आज आमचा लामकणीचा बाजार आहे, तर इथं शनी मंदिरला आलो आहे. बघा, हे प्राचीन शनी मंदिर आहे. म्हणजे खूपच जुनं मंदिर आहे मित्रांनो. ते पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे असं नुसतं दगडच आहे शनिदेवाचा, ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकदम डोंगर भागामध्ये आहे का. तुम्ही आजूबाजूला पूर्ण बघू शकतात की पूर्ण म्हणजे डोंगर आहे. गायत्रीला तर काय आणलं नाही सोबत, तिची तब्येत पण थोडी बरी नाही आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरायला गेलो. त्याच्यासाठी तिला काय बरं वाटत नाही आहे. त्रिशू पण झोपली होती. म्हटलं चला मी एकटाच जाऊन येतो म्हटलं. तिकडे ती समोरच स्मशानभूमी वगैरे आणि हे पूर्ण असं जंगल आहे. आणि या जंगलामध्येच ते मंदिर आहे. चला तर आपण मंदिर बघूया. तेव्हा तिथं गाडी लावली आहे माझी. पहिले आपण मंदिर बघून घेऊया. मग तुम्हाला 2 मंदिरं दाखवणार आहे मी. पहिले आपण हे शनी मंदिर बघून घेऊ. म्हणजे इथं बरेच ते काय ते महाप्रसाद वगैरे ते पण होतात इथं. जेव्हा आम्ही शाळेमध्ये असायचो ना, तेव्हा इकडे जायचो आम्ही. चला तर असा रस्ता इकडनं. बरं आहे, रस्ता वगैरे तरी बांधून ठेवला आहे. चला मंदिर बघून घेऊया आधी आपण. हे बघा, इकडनंच चालत आलो तर समोरच असं मंदिर वगैरे दिसलं. हे बघा, खूप इथं म्हणजे ठीक आहे, गावाच्या प्रमाणे इथं त्यांनी व्यवस्था वगैरे सगळी करून ठेवलेली आहे. तुम्ही पण बघून घ्या. इथं शनी मंदिर आहे. खूपच प्राचीन मंदिर आहे. आजी तुम्ही इथंच असतात का? अच्छा, हे विकतात का इथं तुम्ही? अच्छा, फक्त शनिवारी का डेली असतात? फक्त शनिवारी का? अच्छा, येत असतील ना शनिवारचे लोक बरेच इथं? हां हां. तेव्हा ते आजीन ते सकाळी येतात का? हो बरोबर. हां हां. अच्छा, मग तुम्ही दिवसभर बसतात का इथं? अच्छा, तेव्हा ते आजीन ते इथं म्हणजे ते सामान वगैरे विकतात. ते काय अगरबत्ती वगैरे त्या सगळ्या गोष्टी विकतात. कपूर वगैरे काय ते पण विकतात इथं. आणि इकडे म्हणजे आम्ही शाळेमध्ये होतो ना, तेव्हा जायचो इकडे, तर भारी वाटायचं. म्हणजे इकडे आल्यानंतर आम्ही इथं शाळेमध्ये होतो ना. हां, लहान होतो तेव्हा इकडं जायचो. भारी वाटायचं. म्हणजे पूर्ण जंगलामध्ये ते आपलं डोंगर भाग कसा आहे तसा डोंगर भाग आहे. आधी पूर्ण हिरवगार होतं इथं. जेव्हा आम्ही लहान असायचो ना, तेव्हा इथं ते पाणी वगैरे जायचं. म्हणजे नदीसारखंच असायचं. ठीक आहे, पावसाच्या दिवसात पण आलेत ना, मस्त वाटतं इकडे आल्यानंतर. इथं बऱ्याचशा पूजा वगैरे पण होतात या मंदिरामध्ये. चालेल, चला जाऊया. तुम्हाला अजून एक मंदिर दाखवतो मी. तिथं असंच एक जंगलामध्ये पण एक मंदिर आहे अजून, ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊया, आधी तिकडे जाऊया. चला आता. गावातून बरेच लोक येतात ना, ते सकाळी सकाळी जेवून जातात. म्हणजे इथं अगरबत्ती वगैरे करून जातात. दर शनिवारी येतात मित्रांनो. आता शनिदेव म्हटल्यावर शनिवारचं असं नाही की शनिवारी येतात फक्त. कधी कधी 8वा दिवस राहिला, रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणजे कुठल्या पण दिवशी येतात लोक. बरेच लोक येतात इथं. आता बघा, सकाळी सकाळी बरेच जण येऊन गेलेत वाटतं इथं. आता मी पण थोडे काही 20-30 रुपये सुट्टे होते माझ्याकडे, ते ठेवून दिलेत मी पण देवासमोर. त्याच्यानंतर आता जाऊया. आता इकडेच समोर एक मंदिर पण आहे अजून, त्या मंदिराकडे पण जाऊया तिकडे आपण. तुम्ही पण बघून घ्या. आमचं धुळे जिल्ह्यातील लामकणी गाव आहे ना, तिथं जे मंदिर असतं. तर म्हणजे तुम्हाला यायचं तर येऊ शकता इथं. हे अजिंठे तुम्हाला दर शनिवारी इथं दिसणारच आहेत. ते अजिंठे बसतातच इथं अगरबत्ती वगैरे घेऊन. तेल अगरबत्ती सर्व भेटतं ना इथं? अच्छा. हां हां हां. तुम्ही किती वाजेपर्यंत राहणार इथं? नाही म्हणजे किती वाजेपर्यंत बसतात भाऊ असं? 1-1:30 वाजेपर्यंत बसते. म्हणजे कसं इथं पाणी वगैरे काहीच नाही. बरोबर, घरी जेवणाला वगैरे तर जायलाच लागेल. बरोबर. 1-1:30 वाजता यांना येतो घ्यायला. हां हां, चांगली गोष्ट आहे. मला ओळखतात का तुम्ही? मला ओळखतात? माझे आजोबा बघा, शाळेमध्ये ते गोळ्या बिस्किटे विकायचे. त्यांचा नातू आहे मी. हा, त्यांचा नातू आहे ना. हो. तेच म्हटलं जाऊया म्हटलं शनी महाराजांना. बऱ्याच वर्षापासून आलो नव्हतो ना, तर आता भेट येत. हा, हो तेच ना. चालेल मित्रांनो, चला आपण जाऊया आता पुढच्या मंदिरामध्ये जाऊया आपण. तिथं भेट देऊन या त्या मंदिराला. ते बघा, आता तिकडनं झालो ना मी. फक्त 2 मिनिटं झालेत फक्त मला येऊन. इथं समोरच त्याच रस्त्याला मित्रांनो, त्याच रस्त्याला हे मंदिर आहे. श्री क्षेत्र माता हरभुजा देवी मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये पण जाऊया आम्ही. पहिले तर म्हणजे एवढं काही डेव्हलप झालं नव्हतं इथं. आता बरंच ते कॉन्क्रीटचं वगैरे बांधून दिले ते मंदिर वगैरे. म्हणजे खूपच भारी वाटतं इकडे पण.
हे आमचं म्हणजे पूर्ण ते लांबकणी गाव बघा, हे डोंगरावरनं तुम्ही बघू शकतात. हे असा पूर्ण डोंगर भाग आहे आणि एकदम असा डोंगराच्या माथ्यावरती मंदिर बनवलंय. चला तर त्या मंदिरामध्ये जाऊया आता आपण. तुम्हाला ते पण ते मंदिर दाखवूनच देतो. इथं गाडी लावून देतो आधी. चला तर एवढ्या पायऱ्या उतरून जायचं आहे आता आणि तिथं खाली असं मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला. हे बघा पूर्ण म्हणजे आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे, जंगल आहे एकदम, आणि तिथं आपलं हे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जायचं आहे आता. हरभुजा देवी मातेचं मंदिर आहे. चला तर शिडी उतरून आधी त्या मंदिरामध्ये जाऊया. आई सांगत होती की तिकडे ते बिबट्या वगैरे सोडले आहेत, काय ते कोल्हा लांडगा काय बोलतात ना, ते पण आहे म्हणे तिकडं, तर सांभाळून जाऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे. मी काय गायत्रीला पण नाही आणलं. म्हटलं चला मीच जाऊन येतो. म्हटलं तुम्हाला पण ते मंदिर दाखवून देतो. आता काय कसं आहे, आता गावी आलो आहे तर परत येता येणार नाही गावी, कारण की मी वर्षातनं एकचदा येतो मित्रांनो गावी. तर तुम्हाला पण दाखवून देऊया म्हटलं ते मंदिर. चला हे बघा काय ते मुंडनचा कार्यक्रम वगैरे राहिला ना, ते इकडे करतात मित्रांनो. कोणीच नाही आहे आता इकडे, म्हणजे मी एकटा झालोय सध्या. आता तर आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. कदाचित इकडे कामं चालू आहेत वाटतं. ते मिस्त्री लोक पण नाही आहेत आज शनिवारची, कदाचित त्यांनी सुट्टी घेतलेली असेल, कारण ते कपडे वगैरे दिसत आहेत तिथं झाडावरती. चला तर जाऊन येतो त्या मंदिरात आता. खूपच शांतता वाटते हा पण इकडे, खूप म्हणजे खूपच शांतता. असं म्हणजे कोणीच नाही डायरेक्ट इथं, कोणी म्हणजे कोणीच नाही आहे. हे बघा असं मंदिर आहे मित्रांनो. इथं ना आता बांधकाम वगैरे चालू आहे ना, पण आज सुट्टी असल्यामुळे इथं कोणी म्हणजे कोणीच नाही, डायरेक्ट एकटा झालोय. चला तर आपण पहिले त्या मंदिरात जाऊन येऊया. आम्ही बरेच लहान असताना आलोय त्या मंदिरामध्ये, तर खूप भारी वाटायचं त्या टायमाला पण. हे बघा हरभुजा देवी माता मंदिर. चला तुम्हाला मंदिर वगैरे दाखवून देतो. इथं चप्पल वगैरे काढूया आपण. हे बघा असं मंदिर आहे मित्रांनो. आता कडी लावून ठेवलेली आहे. हे बघा हरभुजा देवी मातेचं मंदिर आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो, म्हणजे एकदम थंडगार पण वाटतंय आणि एकदम शांतता, म्हणजे माणूस नावाचा प्रकारच नाही डायरेक्ट इकडे, एवढं शांतता वाटते डायरेक्ट. चला आपण पाठच्या साईडला पण बघूया. हे बघा खूपच भारी वाटतंय पण इकडे. आणि इथं आम्ही ना ते जेव्हा लहान वगैरे होतो ना, तेव्हा इथं पैसे चिपकायचो. म्हणजे आपल्याला काहीतरी ते 1 रुपया लावायचे, 2 रुपये लावायचे तिथं. आत्ता तर नाही आहेत माझ्याकडे सुट्टे वगैरे, आता 1-2 रुपये नाही तर तुम्हाला इथं लावून दाखवले असते. आपली काही इच्छा राहिली ना तर हे भिंतीला चिपकून जायचं ते 1 रुपया. तेव्हा असं. आणि वरतीच काहीतरी पीरबाबाचं पण आहे. इकडनंच वरती आपण सरळ गेलोत ना, तिथं पीरबाबा पण आहेत वरती. पूर्ण शांतता आहे इथं. सगळे झाड आहे डायरेक्ट चारी बाजूला. एवढी शांतता आहे आणि थंडगार वाटते एकदम. हवा वगैरे मस्त चालू आहे इकडे. इकडे लॉक लावले नाही तर तुम्हाला एक कडी वगैरे उघडून ना ते आतमधलं मंदिर पूर्ण दाखवलं असतं तुम्हाला. पण तरी देवीचं दर्शन तुम्ही घेऊन घ्या मित्रांनो. एवढ्या लांब आलोय तुमच्यासाठी, तर दर्शन पण घेऊन घ्या तुम्ही. मग एवढं झूम होत नाही, असं ब्लरच होत आहे. अच्छा झालं. ते बघा हरभुजा देवी मातेचं मंदिर छान आहे मित्रांनो. म्हणजे इथं ते ओटी वगैरे पण भरत असतील. ते बघा सर्व सामान ठेवलं आहे तिथं. या म्हणजे कोण धुळे जिल्ह्यातील असतील ना, तर तुम्ही इकडे नक्की भेट द्यायला येऊ शकतात. कधी आला तर या नक्की इकडे. चला मी पण आता पाया वगैरे पडून घेतो देवीचा. आमची जी यूट्यूब फॅमिली, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना सर्वांना सुखी ठेवाई. सर्वांचं भलं कर, त्यांचं भलं होऊ दे, तसं माझं पण होऊ दे, हीच देवीचरणी प्रार्थना. बरं आहे, आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टींची इच्छा पूर्ण झाली. देवीकडे जे मागितलं आहे ते, तर याच्या पुढे पण होईल. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो, तेच खूप माझ्यासाठी आहे. चला तर मित्रांनो जाऊया आता, घरी जाऊया आता, कारण की वेळ पण बराच झाला आहे. आज म्हणजे शनिवारचा पण बाजार आहे. तो बाजारावरती पण आपला एक व्हिडिओ येऊन जाईल. त्याच्यावरती म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत तो व्हिडिओ येऊन जाईल. मग तेव्हा आपण आमचा धुळे जिल्ह्यातील लांबकानी बाजार कसा भरतो, काही नाही, मुंबईपेक्षा किती स्वस्त आहे काही नाही, ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. चालेल, चला मित्रांनो जाऊया आता, घरी जाऊया. चला आपण. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक करा. चालेल मित्रांनो, तिकडे ती गायत्री पण झोपली. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.